हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण कुठलीही ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन किंवा कटिंग वगैरे न पाहता आज आपण कपड्यापासून नॉड कशी बनवायची ते पाहणार आहोत. तरी ते मी हे ब्लाऊजचंच उरलेलं कापड घेतलं आहे आणि 1 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता या 1 इंचाच्या मार्किंगवरच सरळ अशी कटिंग करून घ्यायची आहे लांब पट्टीची. तुम्हाला जेवढी लांब नॉड हवी असेल तेवढी लेंथ घ्यायची आहे. मी इथं टोटल 1 मीटरची घेतली आहे, कारण आपण शक्यतो ब्लाऊजला 1 मीटरचीच नॉड लावतो, म्हणून मी 1 मीटरची लेंथ घेतली आहे आणि रुंदी घेतली आहे 1 इंच. तर आता नॉडची स्टिचिंग करताना ही पट्टी अशा पद्धतीने 1 इंचाची असते, तिला बरोबर मध्यावरती दुमडून घ्यायचं. हे पाहू शकता, असं मध्यावरती तिला दुमडून घ्यायचं आहे, बरोबर सेंटरला. दोन्ही टोक एकमेकावर येतील अशा पद्धतीने. आता इथं चॉकच्या साहाय्याने पाहू शकता, अशा पद्धतीने वरच्या बाजूने अर्धा इंच एकदम कडेवर मार्जिन घ्यायची आहे मार्किंग करून, आणि बंद बाजूने एकदम म्हणजे 1/4 इंचपेक्षाही कमी म्हटलं तरी चालेल. तुम्हाला जेवढी नॉड बारीक हवी आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. शेवटपर्यंत अशाच पद्धतीने 1/4 इंच मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे. दोन्ही टोकं बरोबर एकमेकांवर ठेवायची आहे आणि बरोबर मध्यावरती अशा पद्धतीने 1/4 इंच मार्जिन ठेवून शिलाई मारायची. आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण जे अर्धा इंचाचा भाग ठेवला होता त्या भागाकडून आपण सुई धाग्याच्या साहाय्याने शिवून घ्यायचं आहे. आता ही सुई मशीनची वापरायची आहे आणि त्याचे जे टोक आहे, जे नाक आहे, त्याच्यामध्ये 4 पदरी धागा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि मग ती सुई ही जी बंद बाजू आहे त्यामधून अशी आतमध्ये टाकून घ्यायची आहे. हे पाहू शकता. अजून एकदा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि ही जी सुई आहे तिचं मागचा भाग अशा पद्धतीने जो बंद भाग आहे त्यामध्ये टाकायचा आहे. पाहू शकता, ही मशीनची सुई आहे, तिचा मागचा भाग अशा पद्धतीने जे काही आपण बंद भाग आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि सुई आतमध्ये अशी लोटायची आहे. कापड या आपल्या बाजूकडे खेचायचे आणि सुई आतल्या बाजूने लोटून पूर्ण या नॉडच्या बाहेर काढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित नॉड बाहेर काढून घ्यायचे. हे कापड असं हळूहळू मागे खेचायचे, म्हणजे जो बंद भाग आहे त्यामध्ये दोरा अडकून राहतो आणि सुई बरोबर ह्या दुसऱ्या बाजूने बाहेर निघते. हे अशा पद्धतीने खेचायचे. आता सुई असं कुठेतरी एखाद्या वस्तूला अडकून ठेवायची आहे आणि जो बंद भाग आहे, आपण जो अर्धा इंचाचा भाग आहे त्या बाजूने ही जी कापड आहे ते अशा पद्धतीने खेचायचं आहे. हे पहा, जो बंद भाग आहे तो असा खेचायचा. हे पहा, अशा पद्धतीने हळूहळू त्या बाजूने असं खेचायचं आहे आणि मग ही बाजू अशा पद्धतीने नॉट जी आहे ती मागे ओढायची आणि जो बंद भाग आहे तो अशा पद्धतीने हळूहळू खेचायचा आहे. पाहू शकता, इथे नॉड आपली जवळजवळ तयार झालीच आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. पाहू शकता, खूप छान सुंदर अशी नॉट तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.